Hello students, good morning to all of you. Welcome to this online lecture. I am Miss Seema Landage. In today's lecture we are going to start with the topic number first of our syllabus. In the title of topic number first is Introduction to Industrial Management. In the previous lecture we have seen the syllabus of the subject Industrial Management paper number first. So topic number first is Introduction to Industrial Management. So let's see what is industrial management. What is the meaning of industrial management? The two terms industrial and management have separate and different meaning in the industrial management. Okay. The word industrial is related to industry and organization that produce goods or service is called an industry. Production is the process of processing a raw material into a final consumable. काय सांगितलं प्रस्तावनामध्ये तुम्हाला इंट्रोडक्शन ज्या वेळेला आपण बघतोय इंडस्ट्रियल मॅनेजमेंटचं त्यामध्ये आपल्याला काय सांगितले तर औद्योगिक व्यवस्थापन बघा दोन शब्द आहेत औद्योगिक सेपरेट आहे व्यवस्थापन सेपरेट आहे औद्योगिक व्यवस्थापन ही जी संज्ञा तुम्हाला दिली आहे या संज्ञेमध्ये दोन शब्द आहेत आणि दोन्ही शब्दाचे इंडिव्हिज्युअल लेवलवरती सेपरेट मीनिंग आहे सेपरेट अर्थ आहेत ओके औद्योगिक हा शब्द उद्योगाशी संबंधित आहे वस्तू किंवा सेवांची निर्मिती करणाऱ्या संस्थेला उद्योग असे म्हणतात लक्षात घ्या काय सांगितलंय वस्तू किंवा सेवांची निर्मिती करणाऱ्या संस्थेला उद्योग असं म्हणतात म्हणजेच इंडस्ट्री त्यानंतर उद्योगामध्ये उत्पादनाची क्रिया केली जाते बघा वस्तू किंवा सेवांची निर्मिती करणाऱ्या संस्थेला काय म्हटलं जातं उद्योग असे म्हटलं जातं आणि उद्योगामध्ये कशाची क्रिया केली जाते तर साहजिक आहे उद्योगामध्ये उत्पादनाची क्रिया केली जात असते ज्या काही मोठमोठ्या इंडस्ट्रीज असतात तिथं काय काम केलं जातं तर तिथं एखादं प्रोडक्टचं प्रोडक्शन घेतलं जात असतं त्यानंतर कच्च्या मालावर योग्य त्या प्रक्रिया करून त्याचे अंतिम उपभोग्य वस्तूमध्ये रूपांतर करणे म्हणजेच उत्पादन क्रिया होय विचारली जाऊ शकते डेफिनेशन की उत्पादन क्रिया म्हणजे काय किंवा तुम्हाला औद्योगिक व्यवस्थापनाबद्दल एखादा क्वेश्चन विचारला गेला तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे की उत्पादन क्रिया म्हणजे काय तर कच्च्या मालावरती योग्य त्या प्रक्रिया करून त्याचे जे अंतिम उपभोग्य वस्तूमध्ये रूपांतर केलं जातं त्याला उत्पादन क्रिया असं म्हटलं जातं जो काही कच्चा माल असेल त्याच्यावरती योग्य त्या प्रक्रिया केल्या जातात आणि त्या प्रक्रिया करून उपभोग घेण्यासारखी वस्तू किंवा ग्राहकांना विकण्यासारखी वस्तू ज्या वेळेला बनवली जाते त्याला उत्पादन क्रिया असं म्हटलं जातं Production is the process of processing a raw material into a final consumable. Okay. Then उत्पादन क्रियेमध्ये नैसर्गिक साधन संपत्तीवर योग्य प्रक्रिया करून त्यास उपयोगिता रूप देऊन त्याचे उपयोगिता मूल्य वाढवले जाते बघा काय सांगितलंय उत्पादन जी क्रिया केली जाते त्या उत्पादन क्रियेमध्ये नैसर्गिक साधन संपत्तीवर योग्य ती प्रक्रिया करून त्यास उपयोगिता रूप देऊन त्याची उपयोगिता मूल्य वाढवले जातात फॉर एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर जी काही आपल्या बाजूला आजूबाजूला जी झाडं लावलेली आहेत ओके काय केलं जातं झाडे एक नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्या झाडाला कट केलं जातं तोडलं जातं आणि त्याचे मोठमोठे ओंडके बनवले जातात ओके आणि त्या ओंडक्यापासून काय केलं जात असतं वेगवेगळं फर्निचर बनवलं जातं म्हणजे झाड हे काय नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्याला कट करून त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या जातात त्या प्रक्रियेमधून वेगवेगळं फर्निचर बनवलं जातं तयार केलं जातं त्याला एक विशिष्ट प्रकारचं रूप दिलं जातं आणि ते मार्केटमध्ये विकण्यासाठी आणलं जातं म्हणजे त्याचं उपयोगिता मूल्य काय केलं जातं वाढवलं जातं
म्हणजेच उत्पादन क्रियेमध्ये नैसर्गिक साधन संपत्तीवर योग्य प्रक्रिया करून त्यास योग्य ती रूप उपयोगिता प्राप्त करून त्याला योग्य ती रूप उपयोगिता देऊन त्याचं काय केलं जात असतं, उपयोगिता मूल्य हे वाढवलं जात असतं. इन प्रोडक्शन नॅचरल रिसोर्सेस आर प्रोसेस्ड प्रॉपरली टू इनक्रीज their utility value. It is possible to enjoy them by cultivating them properly on raw material. ओके, जर रॉ मटेरियलच नसेल तर रॉ मटेरियल नसल्यानंतर प्रोसेस कोणत्या मटेरियलवर करायची आणि जे काही फायनल जे प्रोडक्शन होणार आहे ते कोणत्या पद्धतीचं होणार, तर ते होणारच नाही तिथं. त्यासाठी रॉ मटेरियल असणं अतिशय आवश्यक आहे. कच्च्या मालावर योग्य ते संस्कार केल्यामुळे त्याचा उपभोग घेणे शक्य होते. बघा, जो काही कच्चा माल असेल त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रोसेस केल्या जातात. त्याच्यामधून एक फायनल प्रोडक्शन घेतलं जातं, प्रोडक्शन घेतलं जातं आणि ते फायनल प्रॉडक्ट काय केलं जातं, असं मार्केटला सेलिंगसाठी आणलं जात असतं. म्हणजेच कच्च्या मालावरती योग्य ती प्रक्रिया केल्यामुळे ती वस्तू आपल्याला उपभोग घेण्यासाठी तयार होते. आणि त्याचा काय ग्राहक काय करत असतात, जी अमाऊंट असेल, जी किंमत असेल ती किंमत पे करून ती वस्तू खरेदी करतात आणि त्या वस्तूचा उपभोग घेत असतात. उद्योग संस्था निर्मित अंतिम वस्तू व सेवांचा उपभोग घेऊन ग्राहक आपल्या गरजांची पूर्तता करत असतो. बघा, उद्योग संस्थेने ज्या काही वस्तूंची निर्मिती केलेली आहे त्या वस्तू किंवा वस्तू सेवा ज्या काही असतील त्याची निर्मिती केलेली असते ते मार्केटमध्ये सेलिंगसाठी आणलं जात असतं आणि ग्राहक आपल्या गरजांची पूर्तता करण्यासाठी एक विशिष्ट अमाऊंट, विशिष्ट किंमत त्याला देऊन त्या वस्तू परचेस करत असतात, खरेदी करत असतात आणि आपल्या गरजांची पूर्तता करत असतात. Consumer meet their need by consuming the final goods and services created by the industry. थोडक्यात समाजाच्या गरजपूर्तीसाठी, समाधानपूर्तीसाठी उद्योगांतर्गत उत्पादन क्रियेद्वारे अंतिम वस्तू व सेवांची निर्मिती केली जात असते. बघा, अंतिम सेवांची किंवा वस्तूंची निर्मिती का केली जात असते, तर समाजामध्ये जे काही लोक राहतात, समाजामध्ये जे काही ग्राहक असतील त्यांच्या समाधानपूर्तीसाठी, गरजपूर्तीसाठी काय केलं जात असतं, कच्च्या मालावरती किंवा उत्पादन क्रियेमध्ये नैसर्गिक साधन संपत्तीवर योग्य ती प्रक्रिया करून त्याच्यापासून अंतिम वस्तू किंवा सेवांची निर्मिती ही केली जात असते. इन शॉर्ट, to meet the need of the society, to satisfy the needs, the final goods and services are produced through the production process within the industry. Okay. Industry organize have a very important place in the economy. बघा, industry organize have the very important place in the economy. The contribution of the industrial sector is immense in social welfare, national development and economic and industrial development of the nation. काय सांगितलंय, जी काही आपली अर्थव्यवस्था असते त्या अर्थव्यवस्थेमध्ये उद्योग संस्थांना अतिशय महत्त्वाचं स्थान दिलं गेलं आहे. बघा, लक्षात घ्या, जी काही अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेमध्ये आपले जे काही उद्योग संस्था असतील, मग त्या लहान असतील किंवा मोठ्या असतील, त्या उद्योग संस्थांना अतिशय महत्त्वाचं स्थान हे तिथं दिलं गेलेलं आहे. समाज कल्याण असेल, राष्ट्रविकास असेल, राष्ट्राच्या आर्थिक व औद्योगिक विकासामध्ये उद्योग क्षेत्राचं योगदान हे फार मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतं. काय सांगितलं आहे, अर्थव्यवस्थेमध्ये उद्योग संस्थांना अतिशय महत्त्वाचं स्थान हे दिलं गेलेलं आहे. ओके, त्याचबरोबर समाजाचं कल्याण असेल किंवा राष्ट्रविकास किंवा राष्ट्राच्या आर्थिक व औद्योगिक विकासामध्ये ज्या काही उद्योग संस्था आहेत त्यांचं योगदान हे अतिशय मोठ्या प्रमाणावरती आहे. ओके, सो हे झालं इंट्रोडक्शन औद्योगिक व्यवस्थापनाचं, म्हणजेच इंट्रोडक्शन टू इंडस्ट्रियल मॅनेजमेंट. आपण काय केलं, इंडस्ट्रियल मॅनेजमेंटची ओळख करून घेतलेली आहे. इंडस्ट्रियल मॅनेजमेंट हे काय आहे हे आपण इथं पाहिलेलं आहे इन शॉर्टमध्ये. आता आपल्याला काय पाहायचं आहे, इंडस्ट्रियल मॅनेजमेंटच्या काही डेफिनेशन्स असतील, व्याख्या आपल्याला दिलेल्या आहेत त्या आपण इथं पाहणार आहोत.
काय सांगितलं आपल्याला, व्हेरियस थिंकर्स हॅव एक्सप्रेस्ड देअर व्ह्यूज ऑन मॅनेजमेंट ॲज फॉलोज. जे काही व्यवस्थापन आहे त्या व्यवस्थापनाबाबत विविध विचारवंतांनी काय केलं आहे, आपले विचार व्यक्त केलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला 2 डेफिनेशन्स दिलेले आहेत. देअर आर 2 डेफिनेशन्स, आपल्याला 2 डेफिनेशन्स दिलेले आहेत, त्या आपल्याला इथं पाहायच्या आहेत. फर्स्ट डेफिनेशन इज अकॉर्डिंग टू जेम्स लुंडी. काय सांगितलं, जेम्स लुंडी या विचारवंतांच्या मतानुसार, यांच्या मते बघा, मॅनेजमेंट इज द ॲक्ट ऑफ प्लॅनिंग, कोऑर्डिनेटिंग, मोटिवेटिंग अँड controlling the efforts of other to achieve a special goal. Listen carefully. Definition number first, according to James Lundy, management is the act of planning, coordinating, motivating and controlling the efforts of other to achieve a specific goal. काय सांगितलं ह्यांनी, विशिष्ट उद्देशाने किंवा विशिष्ट उद्देशाच्या प्राप्तीसाठी इतरांच्या प्रयत्नांना नियोजित, समन्वयित, प्रेरित व नियंत्रित करण्याचे कार्य म्हणजे व्यवस्थापन होय. बघा, जेम्स लुंडी यांच्या मतानुसार मॅनेजमेंट म्हणजे काय, तर विशिष्ट उद्देशाच्या प्राप्तीसाठी, बघा, एखादा उद्योग असेल, व्यवसाय असेल, तर त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे उद्देश तिथं आपल्याला साध्य करायचे असतात. जसं की जास्तीत जास्त नफा मिळवायचा असतो, वस्तूची क्वालिटी जास्तीत जास्त चांगली करायची असती, कामगारांना जास्तीत जास्त सर्व्हिसेस आपल्याला प्रोव्हाइड करून द्यायच्या असतात. सो वेगवेगळे उद्देश असतात. सो विशिष्ट उद्देशाच्या प्राप्तीसाठी जे इतरांच्या प्रयत्नांना नियोजित, समन्वयित, प्रेरित व नियंत्रित करण्याचे कार्य म्हणजे व्यवस्थापन होय. ही झाली आपली फर्स्ट डेफिनेशन्स. ओके, देन सेकंड डेफिनेशन इज अकॉर्डिंग टू जॉर्ज टेरी. ओके, जॉर्ज टेरी यांच्या मतानुसार किंवा जॉर्ज टेरी यांच्या मते काय सांगितलं आहे, मॅनेजमेंट इज द युनिक प्रोसेस ऑफ सिटिंग अँड अचिव्हिंग गोल्स युझिंग ह्युमन अँड अदर टूल्स. मॅनेजमेंट इज द युनिक प्रोसेस ऑफ सिटिंग अँड अचिव्हिंग गोल युझिंग ह्युमन अँड अदर टूल्स. बघा, जॉर्ज टेरी यांच्या मतानुसार मॅनेजमेंट म्हणजे काय, व्यवस्थापन म्हणजे काय, तर मानवी साधने व अन्य साधनांचा उपयोग करून उद्दिष्टे ठरवणारी व साध्य करणारी वैशिष्ट्यपूर्ण प्रक्रिया म्हणजे व्यवस्थापन होय. काय सांगितलंय, मानवी साधने व अन्य साधनांचा उपयोग करून, बघा, ह्युमन टूल्स अँड अदर टूल्स ज्या काही असतील त्यांचा उपयोग करून विशिष्ट उद्दिष्टे ठरवणारी व साध्य करणारी वैशिष्ट्यपूर्ण प्रक्रिया म्हणजे व्यवस्थापन होय. मॅनेजमेंट इज द युनिक प्रोसेस ऑफ सिटिंग अँड अचिव्हिंग गोल्स युझिंग ह्युमन अँड अदर टूल्स. या झाल्या 2 डेफिनेशन्स आपल्या. देन मॅनेजमेंट इज डेव्हलपिंग व्हेरी फास्ट इन द मॉडर्न एज. बघा, मॅनेजमेंट इज डेव्हलपिंग व्हेरी फास्ट इन द मॉडर्न एज. आधुनिक युग जे असेल सध्याचं, त्या आधुनिक युगामध्ये व्यवस्थापनाचा विकास जो झाला आहे तो अतिशय वेगाने झाला आहे, स्पीडमध्ये झाला आहे. ओके, मॅनेजमेंट हे अतिशय स्पीडमध्ये डेव्हलप झालेलं आहे. देन न्यू कन्सेप्ट, आयडियाज, टेक्निक अबाउट मॅनेजमेंट आर इमर्जिंग. काय सांगितलं, व्यवस्थापनाबद्दलच्या नवीन आयडियाज ज्या असतील, संकल्पना तुम्ही म्हणू शकता, तिथं वेगवेगळे आयडियाज असतील, वेगवेगळे विचार असतील किंवा तुम्हाला टेक्निक्स, तंत्रे सांगितली असतील वेगवेगळी व्यवस्थापनाबाबत, ती काय झालेली आहेत, अस्तित्वात आलेली आहेत. अँड
modern management ideas and theories are being used extensively in industry. उद्योग क्षेत्र जे असेल त्या उद्योग क्षेत्रामध्ये उद्योगांमध्ये औद्योगिक क्षेत्रांमध्ये आधुनिक व्यवस्थापन विचारांचा सिद्धांतांचा उपयोग हा जास्तीत जास्त केलेला आपल्याला दिसून येतो. जे काही व्यवस्थापन विचारांचे वेगवेगळे सिद्धांत असतील त्या सिद्धांताचा उपयोग करून औद्योगिक क्षेत्र हे डेव्हलप होताना आपल्याला इथं दिसत आहे. त्यानंतर मॅनेजमेंट इज वन ऑफ द की टूल टू अचीव द प्री डिटरमाइंड ऑब्जेक्टिव्ह ऑफ ॲन इंडस्ट्री ऑर्गनायझेशन. ओके, उद्योग संस्था ज्या असतील त्या उद्योग संस्थेची पूर्वनिर्धारित जी उद्दिष्टे असतील ती साध्य करण्याचे एक प्रमुख साधन म्हणजे व्यवस्थापन होय. बघा काय सांगितलं आहे, उद्योग संस्था ज्या असतील औद्योगिक संस्था जी असतील उद्योग जे असतील त्या उद्योग संस्थेचे पूर्वनिर्धारित अगोदर जे काही निर्धारित केलेली उद्दिष्टे जे असतील ती उद्दिष्टे पूर्ण करण्याचं एक महत्त्वाचं प्रमुख प्राथमिक साधन म्हणजे मॅनेजमेंट होय, व्यवस्थापन होय. इन द एज ऑफ ग्लोबलायझेशन मॉडर्न मॅनेजमेंट इज सेड टू हॅव नो अल्टरनेटिव्ह. बघा, इन द एज ऑफ ग्लोबलायझेशन मॉडर्न मॅनेजमेंट इज द सेड ऑफ नो अल्टरनेटिव्ह. जागतिकीकरणाच्या युगामध्ये सध्याचं जे जागतिकीकरणाचं युग आहे त्या जागतिकीकरणाच्या युगामध्ये आधुनिक व्यवस्थापनाला पर्याय नाही असं म्हटलं गेलेलं आहे. ओके, जागतिकीकरणाच्या युगामध्ये आधुनिक व्यवस्थापनाला पर्याय नाही. आधुनिक व्यवस्थापन हे अतिशय महत्त्वाचं आहे. जर आपल्याला आपल्या अर्थव्यवस्थेचा विकास करायचा असेल, छोट्या उद्योगांचा मोठ्या उद्योगांचा विकास करायचा असेल, इंडस्ट्री ही वेगवेगळ्या इंडस्ट्रीज ज्या असतील त्या इंडस्ट्रीज जर आपल्याला डेव्हलप करायच्या असतील तर आपल्याला आधुनिक व्यवस्थापन हे अतिशय महत्त्वाचं म्हणलं पाहिजे. ओके, देन as a result at present all the enterprises are seen to be self-developing by making effective use of modern management. बघा काय झाले, यामुळे सद्यस्थिती जी आहे ती सर्व उद्योग संस्था सद्यस्थितीमध्ये ज्या काही उद्योग संस्था असतील मग स्मॉल स्केल लेवलवरती असतील, लहान उद्योग संस्था असतील, मध्यम असतील, मोठ्या असतील, ओके, त्या सर्व उद्योग संस्थांमध्ये आधुनिक व्यवस्थापनाचा प्रभावी उपयोग करून स्वतःचा विकास साधताना आपल्याला त्या उद्योग संस्था दिसून येतात. मग त्या उद्योग संस्था मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की छोट्या उद्योग संस्था असतील किंवा मोठ्या उद्योग संस्था असतील त्यामध्ये आधुनिक व्यवस्थापनाचा मॉडर्न मॅनेजमेंटचा यूज करून स्वतःचा विकास सेल्फ डेव्हलपमेंट होताना आपल्याला इथं मोठ्या प्रमाणामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये दिसून येते. ओके, इंडस्ट्रियल मॅनेजमेंट मीन्स managing industry organizations. Industrial management is the systematic completion of action in industries with the help of industrial management science or management science. काय सांगितलं आहे, व्यवस्थापन शास्त्राच्या साहाय्याने किंवा औद्योगिक व्यवस्थापन म्हणजे उद्योग संस्थांचे व्यवस्थापन करणे होय. लक्षात घ्या, विचारलं जाऊ शकतो तुम्हाला की औद्योगिक व्यवस्थापन म्हणजे काय, तर औद्योगिक व्यवस्थापन म्हणजे उद्योग संस्थाचे व्यवस्थापन करणे होय. व्यवस्थापन शास्त्राच्या साहाय्याने उद्योगातील क्रिया पद्धतशीरपणे पूर्ण करणे म्हणजे औद्योगिक व्यवस्थापन होय. 2 वेळा सांगितलं औद्योगिक व्यवस्थापन म्हणजे काय. औद्योगिक व्यवस्थापन म्हणजे उद्योग संस्थांचे व्यवस्थापन करणे होय. व्यवस्थापन शास्त्राच्या साहाय्याने उद्योगातील क्रिया पद्धतशीरपणे पूर्ण करणे म्हणजे औद्योगिक व्यवस्थापन होय. ओके, देन द इम्पॉर्टन्स ऑफ इंडस्ट्रियल मॅनेजमेंट हॅज increased in the 21st century.
बघा आता जे काही मॉडर्न युग असेल किंवा 21 शतक जे म्हणतो आपण ते 21 शतक असेल, आधुनिक युग असेल, 21व्या शतकामध्ये औद्योगिक व्यवस्थापनाचे महत्त्व हे आपल्याला सातत्याने वाढलेलं आपल्याला दिसून येतं. औद्योगिक व्यवस्थापन हे डेव्हलप झालेलं सुद्धा आपल्याला इथं दिसून येतं. देन इफेक्टिव्ह इंडस्ट्रियल मॅनेजमेंट लीड्स टू रिपेड expansion and development of the industrial sector. Effective industrial management leads to rapid expansion and development of the industrial sector. बघा प्रभावी औद्योगिक व्यवस्थापनामुळे जे काही प्रभावी औद्योगिक व्यवस्थापन असेल त्यामुळे काय होतं, उद्योग क्षेत्राचा विकास होतो. उद्योग क्षेत्र हे वेगाने डेव्हलप होणारं आपल्याला दिसतं. जर एखाद्या व्यवसायामध्ये उद्योगामध्ये औद्योगिक व्यवस्थापन जे असणार आहे, तुमचं इंडस्ट्रियल मॅनेजमेंट जे असणार आहे ते तुमचं इफेक्टिव्ह जर नसेल तर तुमच्या उद्योगाचा, तुमच्या बिझनेसचा, तुमच्या इंडस्ट्रीचा विस्तार झालेला आपल्याला दिसणार नाही. तुमच्या इंडस्ट्रीचा, उद्योगाचा, बिझनेसचा विकास झालेला आपल्याला दिसणार नाही. त्यासाठी काय असणं आवश्यक आहे, जे काही तुमचं मॅनेजमेंट असणार आहे तुमच्या इंडस्ट्रीमध्ये ते मॅनेजमेंट तुमचं इफेक्टिव्ह असणं तिथं अतिशय महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. ओके. देन दिस गिव्स टू द इकॉनॉमिक अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऑफ द नेशन. द इकॉनॉमिक गेन स्टॅबिलिटी अँड मोमेंटम. काय सांगितलं तुम्हाला, यामुळे काय होतं, जर तुमचं औद्योगिक व्यवस्थापन जे असणार आहे इंडस्ट्रियल मॅनेजमेंट ते तुमच्या बिझनेसमध्ये जर इफेक्टिव्ह असेल तर साहजिक आहे तुमच्या उद्योगाचा विकास होणार आहे. तुमचा बिझनेस हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये, जास्तीत जास्त वेगामध्ये डेव्हलप होणार आहे, डेव्हलप होताना आपल्याला दिसणार आहे. यामुळे काय होतं, तर जे काही राष्ट्र असेल, राष्ट्राचा आर्थिक व औद्योगिक विकास जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आणि वेगाने होतो. त्या विकासाला काय होतं, चालना तिथं प्राप्त होते आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेला स्थैर्य व गती प्राप्त होताना आपल्याला दिसून येते. म्हणजे जर तुमचं इफेक्टिव्ह मॅनेजमेंट असेल तर तुमचा बिझनेस हा इन्क्रीज होणार आहे, बिझनेस हा डेव्हलप होणार आहे जास्तीत जास्त. आणि जर तुमचा बिझनेस हा डेव्हलप होत असेल तर राष्ट्राचा विकास राष्ट्राचा विकास होणार आहे. राष्ट्राचा विकास होताना आपल्याला इथं दिसणार आहे. अर्थव्यवस्थेला स्थैर्य व गती प्राप्त होणार आहेत. सो त्यासाठी इंडस्ट्रीमध्ये, बिझनेस छोटा असो किंवा मोठा असो, त्यामध्ये तुमचं जे मॅनेजमेंट आहे ते तुमचं इफेक्टिव्ह असणं अतिशय आवश्यक आहे. सो प्रॉपरली काय करायचं, आपण युनिट नंबर 1 स्टार्ट केला, त्यामध्ये आपण इंट्रोडक्शन पाहिलं इंडस्ट्रियल मॅनेजमेंटचं आपण काय केलं आहे, इंट्रोडक्शन तर पाहिलेलं आहे, डेफिनेशन्स पाहिलेलं आहे, स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल. सो प्रॉपर एक सेपरेट नोटबुक यूज करायची आहे इंडस्ट्रियल मॅनेजमेंट पेपर 1साठी. त्याच्यामध्ये फर्स्ट पेजवरती तुमचा सिलेबस असणार आहे, जो की आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये घेतला आहे. 4 युनिट आहेत तुम्हाला, त्याचा सिलेबस तुमच्या फर्स्ट पेजवरती असायला पाहिजे. देन युनिट नंबर 1 स्टार्ट करायचं, इंट्रोडक्शन टू इंडस्ट्रियल मॅनेजमेंट. त्यामध्ये प्रॉपर नोट्स तुमच्या असणं अतिशय आवश्यक आहे. ओके. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण जो काही नेक्स्ट पॉईंट असेल तो अभ्यासणार आहोत, तो बघणार आहोत. ओके. थँक्यू.